थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी सीएए संदर्भात बोलणार नाहीत अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळते। अंदाज वर्तवला जात होता की आज देशामध्ये कदाचित समान नागरिक कायदा लागू केला जाऊ शकतो, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सीएए संदर्भात वक्तव्य करणार नाहीत अशी माहिती मिळते। त्यामुळे आज नेमकी कोणती घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। अवघ्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्याआधीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे संबोधन देशाप्रती असलेलं त्यामध्ये नेमकी मोठी काय घोषणा होते याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी अगदी थोड्याच वेळात देशातल्या जनतेशी संवाद साधणार आहेत। नेमकी कोणती मोठी घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अर्थात लोकसभा निवडणुकांच्या आधीचा हा जनतेशी असलेला संवाद, देशाप्रती असलेलं संबोधन, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात याची उत्सुकता। आणि सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। सोमेश, काही वेळापूर्वीचा अंदाज होता की कदाचित सीएए संदर्भात घोषणा होऊ शकते, पण सूत्र सांगतायत की सीएए बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलणार नाहीत। काय अपडेट्स आहेत, काय अंदाज आहेत? प्रज्ञा, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी कोणती घोषणा करणार याची उत्सुकता भारतासह संपूर्ण जगाला असू शकते। कारण पंतप्रधान मोदींनी ज्यावेळी असा संवाद साधलाय त्यावेळी त्यांनी कोणती ना कोणती तरी मोठी ऐतिहासिक घोषणा केली आहे। जसं की आपल्याला सर्वांना आठवतंय की मोदींनी सर्वात सुरुवातीला अशी एकदा घोषणा केली होती की देशाशी संवाद साधणार आणि त्यानंतर पंतप्रधानांनी थेट नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता। त्यानंतर मग पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींनी अशी घोषणा केली, त्यावेळी मोदींनी जे कृषी कायदे आहेत ते मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला होता। आणि त्यानंतर मग आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोविडच्या वेळेसही पुन्हा एकदा देशासमोर आले होते आणि त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती ती लॉकडाऊनची होती आणि त्यानंतर देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला होता। आता पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती मोठी घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कारण शक्यता आहे की नरेंद्र मोदी कदाचित निवडणुकांसंदर्भात कोणती तरी घोषणा करू शकतील। स्वतःची ही शेवटची निवडणूक आहे का अशा स्वरूपाची कोणती तरी घोषणा करू शकतात का हा देखील प्रश्न आहे। कारण मोदींनी अनेकदा असं म्हटलं होतं की मी केवळ 10 वर्षांसाठी राजकारणात आहे। या निवडणुकांच्या अनुषंगाने भविष्यात भाजपचं नेतृत्व कोण असणार किंवा ते स्वतः कोणत्या भूमिकेत असणार याविषयी काही महत्त्वाची घोषणा आज पंतप्रधान मोदी करणार आहेत का असाही प्रश्न आहे। जम्मू काश्मीर संदर्भात काही महत्त्वाची घोषणा मोदींच्या भाषणातून होणार आहे का हा देखील एक प्रश्न आहे। तर अशी अनेक उत्सुकता आणि प्रचंड उत्कंठा ही लोकांची शिगेला पोहोचली आहे। कारण नरेंद्र मोदींच्या अशा स्वरूपाच्या संवादाच्या आधी एक उत्सुकता, थोडीफार भीती, थोडंफार दडपण अशा सर्व प्रकारच्या भावनांच्या संमिश्र प्रतिक्रिया या जनसामान्यातून उमटत असतात आणि मोदी काय सांगणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं। अगदी थोड्या वेळात नरेंद्र मोदी आता सगळ्या देशाशी संवाद साधणार आहेत। प्रज्ञा, खरंय सोमेश की पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाशी संवाद साधणार म्हटल्यावरती अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, अनेक जुने दिवस डोळ्यासमोर येतात। अर्थात उत्सुकता आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमका काय संवाद साधतात, काय घोषणा करतात याकडे। सोमेश, टायमिंगकडे बघितलं तर अगदी थोड्या दिवसांमध्ये निवडणुकांची घोषणा होऊ शकते अशीच बातमी आज आपण दिली आणि त्यानंतर लगेच पंतप्रधान मोदींचा हा संवाद, हे संबोधन कसं पाहायचं याकडे? नाही, आपण थोड्याच वेळापूर्वी जी बातमी दिली त्यात अतिशय तथ्य आहे की 15 तारखेच्या आधी, 15 मार्चच्या आधी कधीही निवडणुकांची घोषणा होऊ शकते आणि त्यानुसार तयारी सुरू झाली आहे। कारण आजच सुप्रीम कोर्टात इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात एक महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि त्या सुनावणीच्या वेळी हे सांगण्यात आलं की 15 मार्चच्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचे तपशील जाहीर करायचे आहेत। त्यामुळे याचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो, मतदारांच्या मानसिकतेवर होऊ शकतो। त्यामुळे निवडणुकांची घोषणा आधी करून ते टाळणं हा एक उपाय आहे। त्यामुळे 15 मार्चच्या आधी कधीही घोषणा होऊ शकते ही शक्यता आहे। दुसऱ्या बाजूला निवडणुका असल्यामुळे भारतीय जनता पक्ष म्हणून अजूनपर्यंत भाजपचं कॅम्पेन, त्यांची प्रचार यंत्रणा तितक्या ताकदीने सुरू झालेली नाहीये। म्हणावं तसं मोदींचे जे कॅम्पेन चालत आहेत ते अजूनही आयसोलेटेड आहेत, संपूर्ण देश त्यामध्ये सहभागी झालेला नाही। तर त्या अनुषंगाने नरेंद्र मोदी काही महत्त्वाची घोषणा करणार आहेत का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। प्रज्ञा, निवडणुकांना सामोरं जाण्याची भाजपची एक स्ट्रॅटेजी असं याकडे आपण बघू शकतो का?
नक्कीच निवडणुकांना सामोरं जाण्यासंदर्भात भाजपची काही महत्त्वाची स्ट्रॅटेजी असू शकते। शक्यता आहे की पंतप्रधान मोदींच्या स्वतःच्या वैयक्तिक निर्णयाबाबत काहीतरी घोषणा ही आजच्या या त्यांच्या संवादाच्या कार्यक्रमामार्फत केली जाऊ शकते। भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाविषयीची काही घोषणा केली जाऊ शकते, मंत्रिमंडळाबाबतची काही घोषणा केली जाऊ शकते, एखादी मोठी योजना या सगळ्यामार्फत राबवली जाणार आहे का त्याबाबतची घोषणाही आज होण्याची शक्यता आहे। तर अशा अनेक शक्यता आहेत। नरेंद्र मोदी नेमकं काय सांगणार आणि कोणता निर्णय घेतला गेला असेल याविषयी कमालीची गुप्तता ही नरेंद्र मोदी सरकारच्या काळात राखली जाते। आणि जेव्हा जेव्हा नरेंद्र मोदींनी अशा प्रकारे अचानक संवाद साधलेला आहे त्यावेळी आपण सगळ्यांनीच केवळ अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि सर्वजण अंदाज वर्तवू शकलेले आहेत, परंतु ठामपणे कोणी सांगू शकलेलं नाही की नरेंद्र मोदी नेमकं काय सांगतात। परंतु अशा प्रकारे लोकांसमोर येणं आणि त्यामार्फत एखादी नवी घोषणा करणं, एखादं धक्कातंत्र अवलंबणं ही नरेंद्र मोदींची आणि भारतीय जनता पक्षाची खासियत आहे। आणि त्यानुसार आपल्याला ज्या सगळ्या आठवणी आतापर्यंत जागरूक होतात एका क्षणात ज्यावेळी मोदी संवाद साधणार म्हणतात, तर त्या अनुषंगाने आता याही वेळेस काय असेल, कोणती मोठी घोषणा असेल याबाबतची उत्सुकता आहेच। आणि अगदी थोड्या क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता देशाशी संवाद साधतील आणि त्यावेळी ते जाहीर करतील की नेमकी त्यांची घोषणा काय आहे आणि ते देशाला काय सांगणार आहेत। खरं तर अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार, कोणती घोषणा करणार, निवडणुकांसंदर्भात काही भाष्य करणार का, भाजप संदर्भात काही बोलणार का, किंवा जसं अगदी सुरुवातीला प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता की सीएए संदर्भात एखादी घोषणा केली जाऊ शकते का, याची प्रचंड उत्सुकता सध्या देशवासियांना लागून राहिलेली आहे। सोमेश, तू धक्कातंत्राचा उल्लेख केलास आणि भाजपची ओळख आहे धक्कातंत्र ही की अनपेक्षित निर्णय लोकांसमोर आणून ठेवायचे, तसं काहीसं पुन्हा एकदा यावेळी होऊ शकतं? नक्कीच प्रज्ञा, असं होऊ शकतं, परंतु एक जो भाजपचा अंतर्गत अंदाजही आहे आणि त्याचा परिणामही त्यानंतर अनेकदा असा झाला की नरेंद्र मोदींचं सरकार हे धक्कातंत्राने आत्तापर्यंत कधीही ज्या स्वरूपाचे निर्णय घेतले गेले नाहीत असे निर्णय अचानक जाहीर करतं आणि त्यामुळे अशक्यप्राय गोष्टींच्या अफवा जर लोकांमध्ये पसरू लागल्या तर ते सुद्धा घडू शकेल असं लोकांना वाटतं। उदाहरणार्थ सीएएच्या वेळी तसं झालं होतं की मोठ्या प्रमाणावर लोकांना असं वाटू लागलं होतं, विशेषतः अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना असं वाटू लागलं होतं की आपल्याला या देशातून काढून टाकलं जाणार आहे, आपल्याला देश सोडून जायचं आहे, आपल्याला डिटेन्शन सेंटरमध्ये टाकलं जाऊ शकतं। आणि मग असं पूर्वी जो एक मोठा स्टिरियोटाइप्स होते की काही गोष्टी या देशामध्ये कधीच घडणार नाहीत किंवा कधीच केल्या जाऊ शकणार नाहीत किंवा काही प्रश्न असे जे कधीच सोडवले जाणार नाहीत, त्या गोष्टी अभूतपूर्व साहसाने आणि मोठ्या हिमतीने या सरकारने सोडवून दाखवल्या। परंतु त्याची दुसरी बाजू अशी आहे की या धक्कातंत्राला कुठेतरी घाबरणारे लोकही आहेत, किंबहुना त्यामुळे दडपणाखाली जाणारे लोकही आहेत। परंतु या सगळ्यातून म्हणजे आत्तापर्यंत जितक्या घोषणा झाल्यात त्याचे परिणाम म्हणून कायम काहीतरी चांगलं फलित निघालंय आणि त्याचा एकंदरीत देशाला नंतर फायदा झालाय असंही दिसलंय। त्याविषयीचे दावे प्रतिदावे आजही अस्तित्वात वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात आणि वेगवेगळे दावे प्रतिदावे आहेत, परंतु तरीही ज्या प्रकारचे प्रचार किंवा ज्या प्रकारची भीती वर्तवली जात होती तसं काही फार गंभीर असं घडलेलं नाही किंवा फार सिव्हिअर काही घडलेलं नाही। त्यामुळे नरेंद्र मोदी आजच्या घोषणेनंतर नेमकं काय सांगणार आहेत, मला असं वाटतंय कदाचित जी माहिती मिळते त्यानुसार नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी, त्यांच्या राजकीय भवितव्याविषयी सुद्धा कोणती तरी घोषणा मोदी नक्की करू शकतात अशी शक्यता आहे। ती शक्यता आपल्याला नाकारून चालणार नाही। सीएएची घोषणा सुद्धा होऊ शकते, कारण सीएएच्या अंमलबजावणीची जवळपास पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। ती पूर्वोत्तर भारतातही करण्यात आली आहे, देशभरात अनेक ठिकाणी करण्यात आली आहे। त्यासाठीचं वेब पोर्टल तयार करण्यात आलंय, त्यामार्फत नागरिकत्व देण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष प्रक्रिया कधीपासून सुरू करायची याबाबतही विचार विमर्श झालेला आहे। त्यामुळे शक्यता आहे की सीएए बाबत काही निर्णय होऊ शकतो। अनेक शक्यता आहेत, अनेक अंदाज वर्तवले जात आहेत। आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की शेतकऱ्यांचं आंदोलन पुन्हा एकदा पेटलेलं आहे अगदी राजधानीजवळ, शेतकऱ्यांसंदर्भात एखादी घोषणा केली जाऊ शकते का? नक्कीच एमएसपी विषयीचा कायदा आम्ही लागू करतोय आणि तो अध्यादेश आम्ही लागू करतोय अशी घोषणा केली जाऊ शकते, कारण एमएसपी साठी आम्ही कायदा तयार करणार
असं वचन यापूर्वी मोदी सरकारने दिलं होतं शेतकऱ्यांना गेल्यावेळी जेव्हा आंदोलन झालं तेव्हा। त्यानंतर एक कमिटी तयार करण्यात आली, त्या कमिटीने गेले अनेक दिवस काम केले, परंतु प्रत्यक्षात कायदा अजूनपर्यंत तयार करण्यात आलेला नाही आणि देशपातळीवर तो राबवण्यात आलेला नाही। महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये वगैरे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात असेल इतर वेळी याबाबत कायदा तयार करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी झाली, परंतु अशा स्वरूपाची एक कायदेशीर तरतूद, एखादी फौजदारी तरतूद, हमीभावाच्या पेक्षा कमी किमतीत पीक विकत घेणं हा जसा महाराष्ट्रात गुन्हा ठरवला गेला तसा तो देशभरात गुन्हा ठरवला जाणार का, अशी एखादी तरतूद करणारा कायदाही आज जाहीर केला जाऊ शकतो, तशीही शक्यता आहे। परंतु जी माहिती मिळते त्यानुसार सध्याची जी काही घोषणा असेल ती अतिशय मोठी असेल, काहीतरी वेगळी असेल, कारण सर्वसाधारण अंदाजांमार्फत त्यातून काही शक्यता वर्तवल्या जाऊ शकत असल्या तरी सुद्धा त्यातून शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर खरोखर तो तितका आता पूर्वीसारखा गंभीर राहिलेला नाही, किंबहुना यावेळी हरियाणा उत्तर प्रदेशातले शेतकरी त्यात सहभागी झालेले नाहीत। त्यामुळे कदाचित शक्यता आहे की शेतकऱ्यांविषयी एखादी घोषणा असेल का, तर ती शक्यता कमी आहे, परंतु एखादी मोठी राष्ट्रीय पातळीवरची पॉलिसी घोषणा ही पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्कीच करू शकतात। सोमेश, तसं की शेतकऱ्यांविषयीची घोषणा असण्याची शक्यता काहीशी कमी आहे, पण गेल्या काही दिवसातली जर भाजपची आपण प्रचाराची स्ट्रॅटेजी पाहिली तर प्रामुख्याने महिला आणि युवकांना समोर ठेवून प्रचार केला जातोय। अगदी 26 जानेवारीच्या पथसंचलनामध्ये नारी शक्तीचं दर्शन घडवलं गेलं, त्यानंतर नमो महारोजगार मेळावा असेल किंवा युवा मेळाव्यांचं आयोजन केलं जातंय, तर महिला किंवा युवकांशी संबंधित काही निर्णय घेतला जाऊ शकतो असा काही अंदाज? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।